मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पी-डी-सी-सी बँकेबद्दल बघा, जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी महत्त्वाच्या असतील, ते सगळे आपण निवडक चालू घडामोडी पाहणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो. आणि मित्रांनो, या व्हिडिओची जी काही पी-डी-एफ आहे, ही पी-डी-एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल पी-डी-सी-सी बँकेसाठी एक WhatsApp ग्रुप बनवलेला आहे मित्रांनो. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, जे काही आपलं नाव दिसतं व्हिडिओचं म्हणजे टायटल त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट ओपन होईल आणि डायरेक्ट त्या ठिकाणी ग्रुपची लिंक टाकलेली पहा. त्या लिंकवर टच करून मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच तुम्ही हा ग्रुप जॉइन करा. त्यामध्ये तुम्हाला पी-डी-एफ मिळून जाईल आणि जे काही आपले हॉल तिकीट येणार आहेत किंवा जे काही आपलं झालेले पेपर्स आहेत बघा, सगळे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. चला जास्त काही सांगत नाही. त्यासोबत बघा टेलिग्राम सुद्धा चॅनल आपलं जॉइन करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कारण की या ठिकाणी पेपर झाल्यावर कसा पेपर होता हे सुद्धा आपण या ठिकाणी सांगणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर सध्याचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 रजनीश शेठ हे आपलं योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहा. महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1994. लक्षात ठेवा मित्रांनो, 1994. कसं लक्षात ठेवायचं? एखाद्याची जन्मतारीख 1994 असेल, तर तीच लक्षात ठेवायचं, की महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना या आपल्या मित्राचंच या ठिकाणी आठवून ठेवायचं, की याची जन्मतारीख 1994 आहे का तुमची असेल, तेवढं लक्षात ठेवलं, की लगेच तुमचा हा प्रश्न सुद्धा पाठ होईल 1994. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताने पी-एस-एल-व्ही C-60 रॉकेटद्वारे एस स्पाडेक्स 30 ही जी काही डिसेंबर 2024 रोजी यशस्वी मोहीम पूर्ण केली, अशी मोहीम पूर्ण करणारा भारत हा जगामधील कितवा देश ठरलेला आहे? तर मित्रांनो, भारत असा करणारा चौथा देश ठरलेला आहे. बरोबर, चौथा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, श्रीलंकेचे सध्या राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुराग कुमार दिसानायके. लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की श्रीलंका आपला शेजारील देश आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, के-पी शर्मा ओली हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर के-पी शर्मा ओली हे मित्रांनो नेपाळचे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ या देशाचे काय आहेत पहा, के-पी शर्मा ओली हे पंतप्रधान आहेत. सार्वजनिक क्षेत्रामधील सर्वात मोठ्या एस-बी-आय बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? काय प्रश्न आहे पहा, सार्वजनिक क्षेत्रामधील सर्वात मोठ्या एस-बी-आय बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवा, छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी मित्रांनो याचं काय आहे पहा, योग्य उत्तर आहे पहा. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या तसेच लेटेस्ट 6 महिन्याच्या चालू घडामोडी मी आपल्या नोट्समध्ये देणार आहे. त्याची माहिती पुढे सांगणारच आहे. तुमच्याकडे बघा या ठिकाणी 2-3 दिवस का शिल्लक राहिलेले असे ना, शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा आपल्याला मॅच जिंकता येते पहा. त्यामुळे हार मानायची नाही. बघा तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच आपल्या या ठिकाणी नोट्स घेऊन टाका. कारण की पैसा एकदा जातो, परंतु नॉलेज आणि एक मार्काने जर तुम्ही राहिले, तर तुम्हाला आयुष्यभर पस्तावा होत राहील. त्यामुळं पैशाकडे पाहू नका, लगी नोट्स घेऊन टाका. मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. चला प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, सार्क देशांच्या संघटनेमध्ये कोणता देश समाविष्ट आहे? काय प्रश्न आहे? सार्क देशाच्या संघटनेमध्ये कोणता देश समाविष्ट आहे? तर मित्रांनो, मालदीव. लक्षात ठेवा मित्रांनो, मालदीव हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. सध्या भारतामध्ये किती रेल्वे झोन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, 18 आपले याचे योग्य उत्तर आहे. पुढे या ठिकाणी बघा आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे गोल्डन चान्स भेटलेला आहे पहा. या संधीचं सोनं करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यासाला लागावं लागणार आहे. कारण की तुम्ही फॉर्म कधी भरले होते, हॉल तिकीट कधी आला आणि पेपर कधी पहा. अतिशय संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो, कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. नोकरीला लागण्याचा खूप भारी चान्स आहे. जेवढे दिवस आपल्या हातामध्ये आहेत पहा, तेवढ्या दिवसामध्ये आपला चांगला स्टडी झाला पाहिजे. क्विक रिव्हिजनसाठी आपल्यासाठी मी नोट्स उपलब्ध केलेले आहेत पहा. पूर्णपणे सिलेबसनुसार असणारे चालू घडामोडी मराठी, त्याचबरोबर बँकिंग विषयी सगळे या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे पहा. पुणे जिल्हा बँक जी काही परीक्षा आहे बघा 2000 आत्ता होणारी पी-डी-सी-सी बँक भरतीसाठी लागणारे 8,000 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. आपल्याला काय करायचं आहे, ₹399 फोनपे, गुगल पेला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. नंबर कोणता आहे पहा, 82 75 55 82 83. हा नंबर आहे मित्रांनो. या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत किंवा हा जो काही क्यूआर कोड दिसतोय पहा, या क्यूआर कोडला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता पहा. संधीचं सोनं करा आणि मित्रांनो या ठिकाणी पहा, जेवढे दिवस उरलेत पहा, त्या दिवसामध्ये जीवाचं रान करायचंय पहा.
झटून आपल्याला या ठिकाणी तयारी करायची पहा, हलगर्जीपणा करायचा नाही आणि जे निगेटिव्ह आहेत पहा, तुझं काम होणार नाही. तर 100% असा विश्वास मनातून काढून टाका. तुमची जी काही जागा आहे बघा, ती एक जागा फिक्स आहे असा विश्वास मनामध्ये धरा आणि लगेच आपल्याला लढायला जायचंय पहा. जो काही टाईम आहे पहा, त्या टाईमामध्ये आपल्याला लढायचं आहे. शेवटचा ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा आपली मॅच जिंकता येऊ शकते पहा. कारण की पहा कधी पण आपले सूत्र फिरू शकतात. त्यामुळं राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायची पहा. तुम्हाला या ठिकाणी सिलेबसनुसार मी सगळं पाठवून देणार आहे. कॉम्प्युटर संबंधित प्रश्न असतील, चालू घडामोडी असतील, सगळं काही तुम्हाला मी देणार आहे पहा. बुद्धिमत्ता असेल, तुम्ही अजिबात या ठिकाणी निश्चिंत राहायचंय पहा. ₹399 आपल्याला फोनपे, Google Payला पाठवायचे आहेत पहा. 827555 8283 हा जो काही नंबर आहे पहा, हा फोनपे, Google Payला दोन्हीला पण आहे पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत पहा. त्यामुळे लगेचच्या लगे फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा. जास्त काही सांगत नाही पहा. तुम्हाला जास्त मोटिव्हेशनची पण गरज नाही पहा. आपली घरची परिस्थिती, आपले आई-वडील आणि राबणारे आपले जे काही आई-वडील आहेत पहा, तेच आपलं खरं मोटिव्हेशन आहे पहा. त्यांच्याकडे पाहिलं तर दुसऱ्या मोटिव्हेशनची अजिबात गरज नाही आपल्याला. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही. रात्रीचा दिवस करायचा आहे. रक्ताचं पाणी करायचं आहे पहा. खूप लढायचं आहे आपल्याला. कारण की पहा आपल्यामध्ये खूप मोठी पॉवर असते पहा. ते पॉवर आपण उपयोगामध्येच आणत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे. जो टाईम हातामध्ये दिलेला आहे आपल्याला देवाने, त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. मधील खाजगी क्षेत्रामध्ये कार्य करणारी सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर सगळ्यात मोठी बँक मित्रांनो खाजगी क्षेत्रामध्ये एच-डी-एफ-सी मित्रांनो लक्षात ठेवा एच-डी-एफ-सी हे आपलं योग्य उत्तर होईल. भारतामधील कोणत्या शहरामध्ये शरीफ हे पद आहे? काय प्रश्न आहे पहा भारतामधील कोणत्या शहरामध्ये शरीफ हे पद आहे? तर मित्रांनो मुंबई आणि कोलकाता हे ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो ओकाजो इवेला काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी ओकांजो इवेला या पहिल्या महिला कोणत्या संघटनेच्या महासंचालक बनलेल्या आहेत? तर डब्ल्यू-टी-ओ. मित्रांनो डब्ल्यू-टी-ओ म्हणजे काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा हे याचं लाँग फॉर्म आहे. भारताचे महान्यायवादी सध्या कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 आर. व्यंकटरमणी. संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताचे कायम नियमित प्रतिनिधी म्हणून सध्या कोण कार्यरत आहेत? तर कोण कार्यरत आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 रुचिरा कंबोज. मित्रांनो हे आपलं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत? तर द्रौपदी मुर्मू मित्रांनो कोणत्या राज्यातले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा. लक्षात ठेवा ओडिसा राज्यातले आहेत. भारताचे सध्या सहकार राज्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो भारताचे सध्या सहकार राज्यमंत्री आहेत. ऑप्शन क्रमांक 3 मुरलीधर मोहोळ. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 18व्या लोकसभेमध्ये एकूण किती महिला खासदार निवडून आलेल्या आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर टोटल मित्रांनो 74 म्हणजे 74 खासदार या ठिकाणी महिला निवडून आलेले आहेत पहा किती 74. 28 जानेवारी 2024 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाला किती वर्ष पूर्ण झाली? तर लक्षात ठेवा मित्रांनो किती वर्ष म्हणजे अमृत महोत्सव ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो 28 जानेवारी 2024 रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने अमृत महोत्सव आणि मित्रांनो अमृत महोत्सव म्हणजे किती वर्ष आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. पुढचा प्रश्न मित्रांनो संस्था आणि मुख्यालय यांच्याबाबत चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहा. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी पहा एकदम बरोबर आहे. युएनओचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय न्यायालय हे हेगमध्ये बघा नेदरलँडमध्ये हे सुद्धा बरोबर आहे. जागतिक बँकेचं पॅरिस मित्रांनो हे चुकीचं आहे या ठिकाणी म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या या ठिकाणी चुकीचा पर्याय पहा. भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणतं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 हुबळी. लक्षात ठेवा मित्रांनो भारतातील सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणतं आहे? हुबळी हे आहे. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो चेंजिंग इंडिया हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचं आहे? तर चेंजिंग इंडिया हे प्रसिद्ध पुस्तक मित्रांनो डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? तर कोणत्या संघाने जिंकली मित्रांनो तर लक्षात ठेवायचं आहे हरियाणा ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा या संघाने जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो देशातील पहिलं बॉर्डर सोलर व्हिलेज मासाली काय प्रश्न आहे पहा देशातील पहिलं बॉर्डर सोलर व्हिलेज मासाली हे कोणत्या राज्यातील आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा हे गुजरातमध्ये पहा लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 1 गुजरातमधलं. भीक मागण्यावर बंदी घालणारं भारतातील पहिलं शहर कोणतं आहे पहा?
तर इंदोर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2. इंदोर हे जे काही शहर आहे मित्रांनो, या शहराने काय केलं होतं, भीक मागण्यावर बंदी घातलेली होती. प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो, विधान परिषद सभापती पदावर सध्या कोण कार्यरत आहेत? तर मित्रांनो, विधान परिषद सभापती पदावर सध्या कोण आहेत? तर राम शिंदे पहा, ऑप्शन क्रमांक 2 राम शिंदे. साहित्य अकादमीच्या जाहीर झालेल्या पुरस्कारामध्ये कोणतं आहे बघा या ठिकाणी, विदाचे गद्यरूप बघा, विदाचे गद्यरूप या समीक्षा ग्रंथासाठी पुढीलपैकी कोणाला मराठी भाषेमधील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 सुधीर रसाळ. लक्षात ठेवायचं मित्रांनो, सुधीर रसाळ यांना मित्रांनो हा जो काही पुरस्कार आहे हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताच्या पहिल्या सौर वेधशाळा मोहिमेचं नाव काय होतं? तर भारताच्या पहिल्या सौर वेधशाळा ही जी काही मोहीम होती याचं नाव आहे मित्रांनो आदित्य 1. लक्षात ठेवा, आदित्य 1. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र मित्रांनो या ठिकाणी हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य आहे पहा. सन 2024 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार यामध्ये सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 2 संदीप रेड्डी वांगा. लक्षात ठेवा, यांना 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कारामध्ये सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा. 2024 सालचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा कोणत्या राज्याला मिळाला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कृषी राज्य पुरस्कार हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला पहा. लक्षात ठेवायचंय आपलं महाराष्ट्र. नेक्स्ट आहे पहा, भारताच्या चंद्रयान 1, 2, 3 मोहिमेमधील विविध ठिकाणाला पुढील नावे देण्यात आले, त्यामध्ये कोणतं नाव येत नाही? तर बघा, जे काय चंद्रयान झालं त्यामध्ये कोणतं नाव येत नाही. तर जवाहर हे दिलं होतं पहा, तिरंगा सुद्धा दिलं होतं, शिवशक्ती सुद्धा दिलं होतं पहा, परंतु आत्मशक्ती दिलं नव्हतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी मित्रांनो अयोग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे, म्हणजे चुकीचा पर्याय ओळखायचा आहे पहा. भारतीय लष्करामधील चिनूक हे हेलिकॉप्टर आहे, बरोबर आहे. भारतीय लष्करामध्ये चिनूक हेलिकॉप्टर आहे, आपण पाहिलं. त्याला बघा डबल डिस्क असते, बरोबर की नाही, 2 पंखे असतात बघा, आणि असं चौकोनी असतं, ईद असे काय असते त्याला. डबल डिस्क म्हणजे डबल पंखी, सिंगल हेलिकॉप्टरला एकच असतो. हेलिन हे रणगाडाविरुद्ध क्षेपणास्त्र आहे, हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. काय प्रश्न आहे बघा, हेलिना हे काय बघा रणगाडाविरुद्ध क्षेपणास्त्र आहे. तेजस मित्रांनो हलक्या वजनाचं स्वदेशी लढाऊ विमान आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि प्रलय हे इस्रोने तयार केलेलं लघु पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे, हे काय आपल्या टप्प्यात दिसत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो अयोग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 हा पुढीलपैकी कोणाला त्याच्या शमशेर आणि भूत भंटाला या साहित्यासाठी जाहीर झाला होता? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 भारत सासनी. या ठिकाणी भरत नाही तर बघा भारत शब्द आहे पहा. भारत सासने मित्रांनो हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. भारतामधील संपूर्ण भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो INS. लक्षात ठेवा, INS अरिहंत ही पहा संपूर्ण भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटी एसॉल्ट रायफलचं नाव काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, एसॉल्ट रायफलचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 उग्रम. मित्रांनो काय नाव आहे पहा, उग्रम हे नाव आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, जगामधील पहिली मिस AI कोण ठरली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, जगातील पहिली मिस AI कोण ठरली आहे? तर याचं नाव आहे मित्रांनो, या ठिकाणी लिहायचं राहिलं ऑप्शन, तर लक्षात ठेवा केजा. बघा, केजा लेली. लेली ही काय झाली, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरोबर. केजा लेली मित्रांनो याचं काय पहा योग्य उत्तर आहे, सगळ्यांनी लिहून घ्या. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38 आहे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थ याची विक्री करण्यावर बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे? तर सार्वजनिक ठिकाणी बघा बंदी घालणारा भूतान मित्रांनो. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 भूतान हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39 सी ड्रोन बघा, सी ड्रोन हवाई संरक्षण प्रणाली विकसित करणारा देश कोणता आहे? तर इस्रायल मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे इस्रायल. इस्रायलचे बघा एक आयर्न डोम म्हणून एक संरक्षण प्रणाली पहा, म्हणजे ती डायरेक्ट सीमेवर संरक्षण करते मिसाईल पासून, हे पण लक्षात ठेवायचे पहा. रशियन बनावटीच्या कोणत्या अत्याधुनिक असॉल्ट रायफलचं उत्पादन भारतामध्ये केलं जातं?
तर लक्षात ठेवा AK-203 मित्रांनो काय पाहायचं योग्य उत्तर पहा. लक्षात आलं AK-203 आणि मित्रांनो AK-47 ही एक सुद्धा एक प्रसिद्ध रायफल आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशासोबत आपला भारत राबवत आहे? मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट. तर मैत्री मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या शेजार संगत चांगली असते शेजाऱ्या संघे म्हणून बांगलादेश आपला काय पहा योग्य उत्तर आहे पहा. लेट मी से इट नाऊ काय प्रश्न आहे पहा. लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो राकेश मारिया. लक्षात ठेवा मित्रांनो राकेश मारिया याचं योग्य उत्तर आहे पहा. स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली. तर लक्षात ठेवा मित्रांनो कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 200. मित्रांनो लक्षात ठेवा त्यांना जाऊन या ठिकाणी पहा 200वी जयंती या ठिकाणी साजरी केली पहा. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर कोण होते मित्रांनो रतन टाटा. ऑप्शन क्रमांक 2 रतन टाटा मित्रांनो भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो भारताच्या निवडणूक आयोगामध्ये पुढीलपैकी कोणाचा आयुक्त म्हणून सध्या समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक पहा या ठिकाणी ज्ञानेश कुमार ताईचे आहेत, सुखबीर सिंग संधू सुद्धा आहे, राजीव कुमार सुद्धा आहे, परंतु अरविंद पनगारिया हे नाहीत मित्रांनो सध्या. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो सूर्यकिरण हा सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशासोबत आयोजित करतो? तर सूर्यकिरण मित्रांनो भारत आणि नेपाळ. लक्षात ठेवा नेपाळसोबत बघा या ठिकाणी सूर्यकिरण हा अभ्यास चालू होतो पहा. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? लक्षात ठेवा नाशिक. मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव लक्षात ठेवा राष्ट्रीय युवा महोत्सव हा आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 48 आहे. राज्यामधील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान मित्रांनो काय पहा आपलं योग्य उत्तर आहे पहा. अंधत्व नियंत्रणासाठी धोरण राबवणारं देशातील पहिलं राज्य कोणतं? तर अंधत्व नियंत्रणासाठी धोरण राबवणारं देशातील पहिलं राज्य मित्रांनो राजस्थान. लक्षात ठेवायचे पहा राजस्थान हे काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो दिव्यांग विभाग स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्रच मित्रांनो या ठिकाणी दिव्यांग विभाग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे पहा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोठे उभारण्यात आला आहे? तर आंध्र प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेशमध्ये स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस उभारण्यात आलेला आहे. सन 2024 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे कितवं वर्ष साजरं करण्यात आलं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर 350 मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे 350व वर्ष या ठिकाणी साजरं करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 53 आहे. मरीन लाईन्स ते कांदिवली या 8 पदरी 29.2 किलोमीटर कोस्टल रोडचं नाव कोणत्या महापुरुषाच्या नावे आहे? तर धर्मवीर संभाजी महाराज याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो C-60 ही फोर्स कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे? तर गडचिरोली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न मित्रांनो वर्ल्ड वेदर ऑर्गनायझेशन संस्थेच्या प्रमुखांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार सर्वात उष्ण वर्ष कोणतं ठरलं आहे? तर 2024 मित्रांनो काय पहा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा 2024. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बांगलादेशमध्ये सध्या स्थापन झालेल्या हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून कोण काम पाहत आहे? तर काम पाहत आहे तर ऑप्शन क्रमांक 3 तोहिन हुसेन मित्रांनो योग्य उत्तर आहे पहा. केरळमधील भारतीय वंशाची परिचारिका निमिषा प्रिया हिला कोणत्या देशामध्ये हत्येप्रकरणी त्या ठिकाणच्या राष्ट्राध्यक्षांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणता देश आहे तो? तर येमेन. ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवा येमेन हा देश आहे. GDPच्या तुलनेमध्ये भारतामध्ये शिक्षणावरील खर्च किती टक्के असणं आवश्यक आहे? तर 6% मित्रांनो या ठिकाणी शिक्षणावर खर्च झालाच पाहिजे इतका आवश्यक आहे पहा. प्रश्न क्रमांक 59 पहा केंद्रीय सहकार मंत्रालयाने नागरी सहकारी बँकासाठी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त विकास महामंडळ ही शिखर संस्था स्थापन केली आहे. तर या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्योतिंद्र मेहता मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. भारत साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे?
तर भारताचा साखरेच्या उत्पादनामध्ये कितवा क्रमांक आहे? तर पहिल्याच क्रमांकावर आहे मित्रांनो साखर उत्पादनामध्ये. समजलं? शुगर. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. मिहान प्रकल्प राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी राबवण्यात येत आहे? मिहान. तर आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये मित्रांनो मिहान हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. देशामध्ये आणीबाणी जाहीर करणारे युनसुक योल हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर दक्षिण कोरिया ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण कोरियाचे हे राष्ट्राध्यक्ष आहेत पहा. प्रश्न क्रमांक 63 मित्रांनो 31 जुलै 2024 पासून सी.पी. राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून नियुक्त झाले आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो 21वे ऑप्शन क्रमांक 4 कितवे आहेत पहा ते 21वे राज्यपाल आहेत. कितवे 21वे राज्यपाल. पुढचा प्रश्न मित्रांनो राज्य महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत? तर राज्य महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत? तर रुपाली चाकणकर मित्रांनो हे काय पहा योग्य उत्तर आहे पहा. नाटो शिखर परिषद या गटाचा 32वा सदस्य देश कोणता आहे? तर स्वीडन ऑप्शन क्रमांक 3 स्वीडन मित्रांनो काय पहा आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो महर्षी वाल्मिकी विमानतळाचं नामकरण कोणत्या विमानतळाचं झालं आहे? तर अयोध्या ऑप्शन क्रमांक 3 अयोध्या. बिरसा मुंडा चौक हे नामकरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या चौकाचं करण्यात आलं आहे? तर बिरसा मुंडा ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय. तर मित्रांनो हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. इस्रो या संस्थेची प्रमुख पुढीलपैकी कोण आहेत? तर इस्रोचे प्रमुख मित्रांनो एस सोमनाथ ऑप्शन क्रमांक 2. धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना प्रामुख्याने कोणासाठी आहे? तर दिव्यांग ऑप्शन क्रमांक 2 जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी पहा. महाराष्ट्रामधील रेल्वे मार्गाची मार्च 2024 अखेर लांबी किती आहे? तर मित्रांनो 6240 किलोमीटर ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न मित्रांनो भारतामधील एकूण 54% क्षेत्र महाराष्ट्रामध्ये लागवडीमध्ये असणारं पीक कोणतं आहे? तर ज्वारी मित्रांनो लक्षात ठेवा ज्वारी या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. भारतामधील कोणतं शहर AI शहर म्हणून विकसित होणार आहे? तर लखनौ मित्रांनो लखनौ हे शहर याचं योग्य उत्तर आहे पहा. कोणत्या शहराला महाराष्ट्रामध्ये राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे? तर दांडपट्टा मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट आहे बघा स्वच्छमुख अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सचिन तेंडुलकर ऑप्शन क्रमांक 3 सचिन तेंडुलकर हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पंढरपूर ऑप्शन क्रमांक 1 पंढरपूर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पंढरपूर. पुढचा प्रश्न मित्रांनो भारत सरकारने महाराष्ट्रामधील अतिमागास मानव निर्देशांक म्हणून आकांक्षित केलेले जिल्हे किती आहेत? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 4 लक्षात ठेवायचंय 4. पुढचा प्रश्न मित्रांनो समृद्धी महामार्ग महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यातून जातो? तर 10 मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 10. भारतामधील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत? तर चंद्रबाबू नायडू ऑप्शन क्रमांक 3 चंद्रबाबू नायडू हे ठरलेले आहेत पहा. देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे? तर तमिळनाडू. खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो देशातील पहिलं ग्लास म्हणजे काचेचा पूल तमिळनाडूमध्ये करण्यात आलेले पहा. पहिले शासकीय युनानी महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. कोणत्या ठिकाणी सुरू करण्याचा? तर रायगड मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. 300 फूट उंचीवर भारतामधील कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं? तर लडाख मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे लडाख हा केंद्रशासित प्रदेशामध्ये. केंद्र सरकारने GDP साठी नवीन आधार वर्ष कोणतं ठरवलं आहे? तर 2022-23 लक्षात ठेवा 22-23 हे ठरलं आहे. फ्युचर लीड काय प्रश्न आहे पहा फ्युचर लीडर फॉर वन एशिया या पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अभिनेते कोण आहेत? तर आयुष्मान खुराना ऑप्शन क्रमांक 2 आयुष्मान खुराना. पुढचा प्रश्न मित्रांनो जॉर्जिया मेलोनी या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत? तो ऑप्शन क्रमांक 3 इटली लक्षात ठेवायचं मित्रांनो इटली काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा.
सन 2024 मध्ये निधन झालेली व्यक्ती आणि त्यांचं वाद्य याबाबत आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे पहा. तर मित्रांनो, भद्री काय प्रश्न पहा या ठिकाणी, ज्यांचं निधन झालंय ते पहा. मृदुंग वादक या ठिकाणी मृदुंग वादक शब्द आहे. तर व्ही कमलराव हे बघा मृदुंग वादक संदर्भातचे. सारंगी वादक बघा पंडित राम नारायण हे सुद्धा बरोबर आहे. सरोद वादक पंडित राजीव तारनाथ हे सुद्धा बरोबर आहे. बासरी मित्रांनो, बासरी वादाशी संदर्भामध्ये झाकीर हुसेन नाहीत, ते तबला वादक आहे, म्हणून हेच विधान या ठिकाणी काय पहा चुकीचं आहे पहा. बासरी वादशी संदर्भात आहे का नाही, तर हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तबला, झाकीर हुसेन. समजलं? हे बाकीचं सगळ्यांनी लक्षात ठेवा. भद्री नाही या ठिकाणी शब्द, या ठिकाणी मृदुंग मृदुंग वादक आहे ते व्ही कमल लाकरराव. पुढचा प्रश्न मित्रांनो, अमेरिकेने राष्ट्रीय पक्षी म्हणून कोणता पक्षी जाहीर केलेला आहे पहा राष्ट्रीय पक्षी? तर गरुड मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोणत्या कालखंडामध्ये होते? डॉक्टर मनमोहन सिंग. तर मित्रांनो 1982 ते 1985 या कालखंडामध्ये मनमोहन सिंग मित्रांनो काय होते? RBIचे गव्हर्नर होते. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय पर्यटकांसाठी कोणत्या ठिकाणी उघडण्यात आलं? तर ऑप्शन क्रमांक 1 आपल्या महाराष्ट्रात याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतीय पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला? तर कुवेत ऑप्शन क्रमांक 4 कुवेत देशाचा आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे कुवेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, बायोबिटमिन या ठिकाणी बायोबिटमिन याचा वापर करून देशातील पहिला राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत आहे. तो कोणता आहे पहा? NH44. लक्षात ठेवा मित्रांनो, NH44 हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. VK सिंग नुकतेच कोणत्या राज्याचे राज्यपाल बनले आहेत? तर मिझोरम ऑप्शन क्रमांक 4 मिझोरम हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. मिझोरम. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, न्या व्ही सुब्रमण्यम यांची कोणत्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे? तर NHRC ऑप्शन क्रमांक 1 NHRC. बैजू पाटील हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? बैजू पाटील. तर मित्रांनो हे छायाचित्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक 2 छायाचित्रकार. भारतीय वन संस्थेच्या अहवालानुसार भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे? तर मध्य प्रदेश याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न मित्रांनो, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं वयाच्या 90व्या वर्षी कोणत्या ठिकाणी निधन झालं? तर मित्रांनो यांचं मुंबई या ठिकाणी काय झालेलं पहा निधन झालेलं पहा. कुठं? मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न मित्रांनो, अंडर 19 म्हणजे अंडर 19 आशिया महिला क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? ती ही आपल्या भारताने जिंकलेली पहा महिला. लक्षात ठेवायचं आहे 19 वर्षाखालील महिला वर्ल्ड कप हा कोणी जिंकलेला आहे? आपल्या भारताने जिंकलेला आहे पहा. पुढे पहिले थर्मोकॉल या ठिकाणी थर्मोकॉल शब्द आहे. भारतामधील पहिलं थर्मोकॉल म्युझियम तर कोणत्या ठिकाणी बांधण्यात आलं पहा? थर्मोकोल म्युझियम. तर मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी? सातारा जिल्ह्यामध्ये बांधण्यात आले पहा. भारतीय प्रजासत्ताक दिन 2025च्या सोहळ्यासाठी कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार? तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती उपस्थित राहिले होते पहा प्रजासत्ताक दिवशी. नेक्स्ट पहा, एक देश एक निवडणूकसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर रामनाथ कोविंद याचं योग्य उत्तर आहे पहा. आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहा. आता जो काय झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा. जेवढे दिवस उरले पहा त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्रीचा दिवस हे करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका का आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे दाखवी या ठिकाणी ओव्हर पडलेले आहेत. जेवढा काय दिवस आहे बघा त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही
बँकेचे पेपर झाले असतील हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कॉम्प्युटर असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ₹399 ला. जो काही क्यूआर कोड दिसतोय पहा तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्ही या ठिकाणी ₹399 सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर खूप चांगलं होईल. पहा आपल्या या ठिकाणी जर पाहिलं, आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या. आणि मित्रांनो हा चान्स खूप छान आहे पहा. बघा आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाईमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाईम आपल्याकडे बघा तो टाईमाचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा किंवा क्यूआर स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या PDF सेंड करून देईल.